नमस्कार. आपण बघत आहात अविनाशी आयुर्वेद. पायरी किंवा पिपर नावाने सर्व भारतामध्ये हा वृक्ष सापडतो. त्याला वडाच्या झाडासारख्या छोट्या पारंब्याही येतात आणि त्याची पाने ही पिंपळ वृक्षासारखी थोडीशी असतात. आपण निरीक्षण केलं तर आपल्या परिसरातही त्याची झाडे आपल्याला निश्चितपणे सापडतील. त्यामुळे उपलब्धतेचा प्रश्न फारसा अवघड आहे असं वाटत नाही. या झाडाच्या एका मोठ्या गुणधर्माबद्दल आपण पाहणार आहोत, कारण इतर वनस्पतीमध्ये प्रामुख्याने हा गुण असतोच असं नाही, पण या पायरी झाडाच्या गुणधर्मामध्ये याचे एक विशेष महत्व आहे. ते विशेष गुण म्हणजे हा वृक्ष मूर्छा, प्रलाप आणि भ्रमनाशक आहे. याबद्दलच्या अनेक रुग्णांच्या अवस्था आपल्याला ठाऊक आहेत. प्रलाप म्हणजे असंबद्धपणे बोलणे किंवा वरळणे. या सर्व विकारांचा किंवा त्यांच्या लक्षणाचा संबंध मनाशी येतो. दुसरी गोष्ट म्हणजे मूर्छा म्हणजे बेशुद्ध होणे. बेशुद्ध होण्याची ही प्रक्रिया आपण नित्य व्यवहारामध्ये बऱ्याच वेळा अनुभवतो. त्याचाही संबंध मनाशी असू शकतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे भ्रम. याचाही संबंध मनाशी असतो. काही लोकांना ही लक्षणे मधून मधून निर्माण होतात आणि मग त्यासाठी काही घरगुती उपाय सुद्धा केले जातात. तथापि बाजारामध्ये अनेक प्रकारची औषधं त्याच्यासाठी मानसरोग तज्ज्ञाकडून उपलब्ध करून दिली जातात. ही औषधं सवयीचे होणं घातक असतं आणि त्याचा परिणाम शरीर मंद होण्यावर होतो असा सर्वांचा अनुभव आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती या पायरी वृक्षाचा उपयोग ह्या तीनही आजारावर होतो हे अत्यंत महत्वाचं आहे. या तीनही अवस्था मानसिक कारणाने होण्याची शक्यता आपण व्यवहारामध्ये पाहतो. त्यामुळे मनावरती काम करणारा हा वृक्ष आपण आपल्या जवळ असूनही त्याचा उपयोग करत नाही. तो केला तर आपल्या अनेक प्रकारच्या समस्या आणि मधून मधून काही लोकांना वरील लक्षणं निर्माण होतात त्यांना अधिक चांगला फायदा होऊ शकेल. याचा उपयोग जखम किंवा व्रण यावर केला जातो आणि त्याचबरोबर योनी रोगावरती याचा उपयोग सांगितलेला आहे. म्हणजे योनीच्या ठिकाणी व्रण निर्माण होऊन जर रक्तस्राव किंवा श्वेतस्राव होत असेल तर या ठिकाणी तो भरून येण्यासाठी याचा निश्चितपणे उपयोग केला जातो आणि तो फायदेशीर आहे. कफज आणि पित्तज प्रकारावर याचा उपयोग होतो. दाह, रक्तपित्त नाशक म्हणून याचा उपयोग केला जातो. भारतीय तत्वज्ञानावर उभ्या असलेल्या ज्योतिषशास्त्राच्या अनुषंगाने याचे काय गुणधर्म आहेत ते आपण बघूयात. पायरी हा उत्तरा फाल्गुनी नक्षत्राचा आराध्य वृक्ष आहे. ज्यांचा जन्म उत्तरा फाल्गुनी नक्षत्रावर झाला असेल त्यांच्यासाठी याचा विशेष उपयोग होईल. सिंह राशी आणि कन्या राशी यांना हा अधिक उपयुक्त आहे. वर वर्णन केलेल्या विकारात किंवा लक्षणामध्ये सर्वांना त्याचा उपयोग होईलच. तथापि सर्वाधिक जास्त उपयोग उत्तरा फाल्गुनी नक्षत्र, कन्या राशी आणि सिंह राशी यांचा संबंध असताना सर्वाधिक जास्त होईल हे निश्चित आहे. त्याच्या पानांचा स्वरस किंवा सालीचे चूर्ण करून वापरणे सहजपणे शक्य आहे. विशेषतः मानस रोगांच्या अनुषंगाने याकडे बघून त्याचा उपयोग करावा. आजच्या काळात ते उत्तम औषध ठरेल. म्हणजे सर्वांनाच त्याचा लाभ होईल. धन्यवाद.